नमस्कार, मी अविनाश पाटील, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचा राज्याचा निमंत्रक म्हणून पुन्हा आपल्याशी दुसऱ्या भागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या व्यसनविषयक धोरणाबद्दलची काही जे आक्षेप आणि आरोप आहेत त्या सांगण्यासाठी आपल्या सोबत बोलणार आहे। महाराष्ट्र शासनाला व्यसनाच्या संबंधातलं धोरण ठरवण्याताना ज्या ज्या बाबींचा मान्यता दिली गेली त्याच्या विपरीत महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यानंतर कसं निर्णय घेतात याच्या दोन उदाहरणं या निमित्ताने आपल्याला मी सांगू इच्छितो। 7 जून 2017ला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार बाधित होणाऱ्या अनुद्योक्तींच्या स्थलांतरणाबाबतचं एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार जी दारूची दुकानं 220 मीटरच्या आत नको, सुमारे 20,000 लोकसंख्येच्या कमीपेक्षा कमी लोकसंख्येच्या भागामध्ये आणि 500 मीटरच्या जवळ नको राष्ट्रीय आणि राज्याचे महामार्गांपासून, तर ह्या स्वरूपाचं कायद्याची अंमलबजावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना त्याच्यातनं बऱ्याच पळवाटा काढल्या गेल्या आणि ती दुकानं कशी अबाधित राहतील याबद्दल शासन, प्रशासन आणि दारू विक्रेते या सगळ्यांचं साटोलोटं संगनमत असल्याचं बघायला मिळालंय। या परिपत्रकामध्ये पण दुसरी बाब म्हटली आहे की सीलबंद बाटल्यांमधून मद्य विक्री होत असल्यानं ज्या स्थलांतरित त्याबद्दलचा त्यांचा अहवाल कोणी जर तिथल्या परिसरातल्या रहिवाशांनी काय आक्षेप घेतला तर त्याच्याविषयीचा जिल्हा प्रशासनाच्याकडे पोलिसांचा अहवाल मागवणं अपेक्षित असतं। तो अहवाल देखील याच्यापुढे मागण्याची आवश्यकता नाही अशा स्वरूपाची सूट दारू विक्रेत्या मंडळींच्या सोयीने या परिपत्रकामध्ये दिली गेलेली आहे। अनुद्योक्ती स्थलांतरणाचं शक्य होत नसल्यास त्या अनुद्योक्ती धारकांकडनं, त्या दुकानधारकांकडनं दारूच्या नूतनीकरण रकमेचा परतावा अर्ज प्राप्त झाल्यावर त्यांच्याकडनं कुठल्याही स्वरूपाची अडवणूक न होता कार्यवाही जिल्हा कोषागाराकडनं केली जायला पाहिजे अशी पण सोय दारू विक्रेत्यांची यामध्ये केलेली आहे। त्याशिवाय विशेषाधिकार शुल्क आकारण्यात येऊ नये अशी सूट, अशी सवलत अनुदार असल्या महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये दिलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीने ज्या ज्या गोष्टी मी जे पहिल्या भागामध्ये आरोप केला होता की महाराष्ट्र सरकार किती उदार आहे याबद्दल, एक सर्क्युलर तर अतिशय गमतीशीर आहे। 3 नोव्हेंबर 2018ला महाराष्ट्र शासनाच्या कडनं निघालेल्या परिपत्रकानुसार म्हटलेलं आहे की महाराष्ट्र देशी मद्य नियम 1973 सुधारणा नियम 2018 नुसार ज्या परवानाधारक अनुद्योक्ती प्राप्त दुकानदारांना सकाळी 10 वाजता उघडण्याचा वेळ दिलेला होता तो बदलून 8 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत ते उघडे ठेवावे देशी मद्य विक्री अशा स्वरूपाची तरतूद केली गेली। मी त्यावेळेला सन्माननीय कॅबिनेट मंत्री उत्पादन शुल्क सुधीर मुनगंटीवार साहेबांना शिष्टमंडळासह भेटायला गेलो तेव्हा विचारलं होतं की कुठल्या दारुड्यांचं शिष्टमंडळ तुमच्याकडे आलंय मंत्री महोदय, की ज्यांनी मागणी केली आम्हाला 10च्या ऐवजी सकाळी 8 वाजेपासूनच दारू पाहिजे। त्यामुळे अशा पद्धतीने जनतेला दारूबाज करायला निघालेल्या महाराष्ट्र शासनाला हे आठवण करून द्यायला मी हे सांगतोय की 2011 साली महाराष्ट्र राज्याचं व्यसनमुक्तीचं धोरण महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेलं आहे। 1 जून 2011ला मंत्रालयामध्ये सकाळी 10:30 वाजता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर धोरण संपूर्ण राज्यात लागू करण्यास मान्यता दिली आहे असं स्पष्ट याच्यामध्ये म्हटलेलं आहे। आणि या धोरणानुसार या दारूबंदीच्या संबंधातला जो इतिहास आहे याच्याबद्दल उल्लेख करत असताना भारत हा विकसनशील देश आहे, मनुष्यबळ त्याची संपत्ती आहे आणि त्यामध्ये युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे आणि या युवा शक्तीचा व्यसनामुळे ऱ्हास होऊ नये याच्यासाठी व्यसनमुक्तीचं धोरण सरकार या स्वीकारतंय, आणतंय। महिलांना अन्यायाला, अत्याचाराला त्याच्यामुळे सामोरं जावं लागतंय। मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक जडणघडणी त्याचा विपरीत परिणाम होतोय, हे सगळं त्यांनी मान्य केलंय।
आणि त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भातली कुठलीही तरतूद अजूनही 2011 नंतर शासनाने केलेली नाही. त्याला कुठलेही बजेटरी प्रोव्हिजन दिले नाही. या पूर्व इतिहासाच्या सोबत सद्यस्थितीविषयी उल्लेख आहे. त्यानंतर धोरण विधान म्हणून जे म्हटलंय ते फार महत्वाचं, त्याचं मी वाचून दाखवतो की जनता दारूबंदीची मागणी करेल तेथे शासन दारूबंदीच्या बाजूने जनतेच्या मागे उभे राहील. दारूचा प्रसार नव्हे तर बेकायदा दारूचं संपूर्ण निर्मूलन व वैध दारूचं प्रभावी नियंत्रण हे राज्याचं दारूबंदी धोरण आहे. समाज प्रबोधनातून आणि मतपरिवर्तनातून व्यसनमुक्ती केली जाईल असं या व्यसनमुक्त धोरण 2011 मध्ये आश्वस्त केलेलं आहे. उत्पादन विषयक धोरणाचा उल्लेख आहे. मद्य सेवन परवाना मद्य विक्रीबाबतचं धोरण त्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. दारू सेवन विषयक धोरण व्यक्त केलेलं आहे. वैध मद्य विक्री परवाना विषयक धोरण व्यक्त केलेलं आहे. वैध दारूबाबत जनतेचं काय अधिकार आहेत याच्याविषयीचं म्हणणं त्यात व्यक्त केलेलं आहे. प्रशासकीय जबाबदाऱ्या याच्याबद्दलच्या काय आहेत शासनातल्या अधिकाऱ्यांचे हे म्हटलेलं आहे. ग्रामसभेची कर्तव्य याच्याबद्दल काय आहे व्यसनमुक्त धोरणाबद्दलचं ते त्यात म्हटलंय. दारूबंदी समित्यांची रचना आणि कर्तव्य याचाही यामध्ये उल्लेख आवर्जून केलेला आहे. आणि राज्यस्तरीय दारूबंदी व व्यसनमुक्ती मंडळाची रचना आणि कर्तव्य याचा देखील उल्लेख असून प्रचार प्रसारासोबत व्यसनमुक्तीसाठी प्रशिक्षण, व्यसनमुक्तीसाठी उपचार आणि व्यसनमुक्तीचं धोरण याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जून 2011ला महाराष्ट्राच्या सरकारने घेतलेली असून देखील आज तागायत गेल्या 14-15 वर्षाच्या कालावधीत सातत्याने आम्ही मागणी करून असून देखील महाराष्ट्र शासन व्यसनमुक्तीचं धोरणाच्या अंमलबजावणीचे हातपाय, त्याची यंत्रणा, त्याच्याबद्दलच्या प्रशासकीय तरतुदी, त्याच्याबद्दलचा अर्थसंकल्पीय तरतुदी कुठलीही करत नाही. ती त्यांनी करावी यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने आता उठाव करण्याची गरज आहे. व्यसनाचा प्रश्न अत्यंत गंभीर, अत्यंत कॉम्प्लेक्स तयार आहे आणि त्याचे साटलोट हे गाव पातळीपासून वैश्विक स्तरावर सर्वत्र आहे. त्यामुळे व्यसनमुक्ती धोरण हे महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी जनतेचा पाठिंबा आणि जनतेचा रेटा सरकारच्या राज्यकर्त्यांच्याकडे, शासन प्रशासनाकडे आपल्याला उभा करावा लागेल असं आवाहन मी व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने करतो. आम्हाला बळ द्या, आम्हाला ताकद द्या, आम्हाला पाठिंबा द्या अशी नम्र विनंती आपल्याला सगळ्यांना करतो.